हाय हॅलो फ्रेंड्स, नेहमीप्रमाणे आज घरातली कामं आटपली आणि हा ब्लॉग खूप मी लेट पोस्ट करते. हा आहे चतुर्थीचा ब्लॉग. गणेश चतुर्थी आपलं गणपती बसले त्या दिवशीचा ब्लॉग आहे आणि मला नेहमीप्रमाणे वेळ नाही भेटला आणि आत्ता भेटला तर मी हा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आली. आणि खूप छान त्या दिवशी मी सिम्पल असा सोबर लुक केला होता आणि खूप लवकर केला होता कारण की खूप मागे घाई होती. मला निघायचं होतं भोसरीला आणि मूर्ती पण घ्यायची होती आणि बाकीची पण बरीच कामं होती. घरातली सगळी कामं आटपली आणि जे पूजेसाठी लागणाऱ्या गोष्टी होत्या त्या घ्यायच्या होत्या आणि वाट बघत बसले होते मी. सगळे येणार होते आता. प्रशांत गाडी घेऊन येणार होता, बाकीचे मुलं पण येणार होती आणि त्यासाठी मी रेडी झाले. लवकर तो येईपर्यंत मी माझे बाकीचे फोटोज व्हिडिओज जे काही मला करायचं होतं ते काढून घेतले, शूट करून घेतलं. छोटंसं जास्त नाही वेळ घेतला ह्यासाठी मी. आणि तो यायला एक 25-30 मिनटं होती. तेवढ्या वेळात माझं छोटे क्लिप्स आणि फोटोज झाले काढून. येतसुद्धा नाही पटकन कोणी काढायला. कसं कन्व्हिन्स केलं आणि आला तो. त्याच्यानंतर आम्ही गाडीत बसलो आणि पिल्लूला खूप मजा येत होती. रिधानला आम्ही पोहोचलो. तिथं खूप रश होता. तिथं जसं काय मेला लागला होता. इतकी छान सगळ्या गणपतींची आरास होती. सगळे घेऊन चालले होते घरी बाप्पाला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. आणि इथं हे पिंपरीमध्ये खूप मोठा स्टॉल लागतात आणि तुम्ही बघताल ना तर अक्षरशः वेळ जातो, पण आपली मूर्ती काही चॉईस होत नाही कारण की इतक्या सुंदर मूर्त्या असतात ना तिथं. ही घेऊ का ती घेऊ असं होतं. मी माझ्या बाप्पाला लगेच काळा धागा बांधला तिथून घेऊन, कारण की त्याला कोणाची दृष्ट नको लागायला. खूप गोड मूर्ती होती आणि खरंच तो माझं बाप्पा खूप देखणा दिसत होता आणि त्यासाठी त्याला कोणाची नजर नको लागायला म्हणून मी त्याला काळा धागा बांधला आणि त्याच्यानंतर त्याला पूजा केली आणि आम्ही घेऊन निघालो आमच्या बाप्पाला आमच्या घरी. खूप सगळे एक्सायटेड होते. रिधान तर खूप एक्सायटेड होता. पटापट श्राव्यानी मूर्तीला क्लीन केलं आणि खूप सुंदर अशी आणि गोंडस अशी मूर्ती होती. घरी गेल्यानंतर तुम्ही बघताल तिचं इतकं सुंदर आणि इतकं तेजस्वी रूप होतं ना, तर सगळ्यांना खूप आवडलं आणि खूप सुंदर मूर्ती भेटली आम्हाला. नेहमीच भेटते पण एक वेगळाच दरवर्षीचा त्याच्या चेहऱ्यामध्ये बघूनच आपल्याला एक मन प्रसन्न होऊन जातं. तसंच झालं आणि आम्ही गेलो घरी जाऊन अजून डेकोरेशन बाकी होतं कारण की माझ्याकडे सगळं सामान होतं आणि तिकडं जाऊन सगळं तयारी करायला मला आदल्या रात्री नाही जमलं. त्याच्यामुळे सगळं ऑन द स्पॉट चालू होतं. प्राची आली, ती पण तिचं आता 8 मंथ कंप्लीट झालं आणि ती तेवढ्या ह्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला हेल्प करत होती. ती इन्स्ट्रक्शन देत होती आणि आम्ही पटापट आमचे जे काही डोक्यात काहीच ठरवलेलं नव्हतं, एकदम जे आवडले त्या वस्तू घेतल्या आणि तसं डेकोरेशन करण्याचं ठरवलं आणि सगळे तयारीला लागले होते. आणि मला वाटते एक ते 1.5 तासाचं आमचं डेकोरेशन डन झालं. खूप सिम्पल आणि सोबर असं डेकोरेशन होतं आणि तुम्हाला पण नक्कीच आवडेल. लास्टपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. डेकोरेशन कसं झालं मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. आणि बघताय तुम्ही किती सुंदर दिसतंय डेकोरेशन. व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये मी मागे त्याला जे हे मिळतं, हे रेडीमेड पॅच असतो, हा भेटतो आणि त्यामध्ये मला हे लटकन खूप आवडले होते. गेल्या मला माझ्या डोळ्यापुढं हेच होते की ह्यावेळेस आपण पिंक आणि व्हाईटची थीम करायची आणि त्यात हलकासा ग्रीन एक हे ठेवायचा की जेणेकरून थोडा कलरिंग असं एनहान्स व्हायला पाहिजे. आणि तसंच झालं. खूप छान झालं आणि लवकर सगळे खाली गेले बाप्पाला घेऊन यायला. बघताय तुम्ही बाप्पा येतोय आणि छोटूसा बाप्पा पण आमच्यासोबत आलेला आहे रिद्धांच्या हट्टावरून. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचा गृहप्रवेश केला, त्याची पूजा केली आणि त्याची विधिवत स्थापना केली. आणि त्याला घरात आल्यानंतर खरंच जी स्थापना होते त्यावेळी त्याच्यामध्ये खरंच जीव येतो, हे खूप जण सांगतात आणि हे खोटं नाही आहे, हे खरं आहे. आणि सिद्धांनी त्याचं मुखदर्शन आम्हाला करवलं. किती छोटीशी गोंडस अशी मूर्ती होती दगडूशेठची आणि ही आहे आमच्या गोंडूशा बाप्पाची मूर्ती. कसा गोंडूसा दिसतोय ना, खूप क्यूट आणि गोड दिसत होता तो.
आणि त्याच्यासाठीच हे सगळं डेकोरेशन, हे सगळं नटापट्टा केलेला होता. आणि तो आल्यानंतर खरंच त्याला पूर्णत्व आलेलं होतं आणि आमची मेहनत सफल झाली. तो अगदी एकदम असं नाही का म्हणजे गोडच दिसत होता. त्याची पूजा केली आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी आरती वगैरे केली आणि खूप सुंदर असं वाटत होतं. घरात खूप एक चैतन्याचं वातावरण होतं. तो आला की घरात खरंच चैतन्य असतं. आणि मी लहानपणी ना आईजवळ खूप हट्ट करायचे की मला बाप्पा बसवायचा आहे, पण तिने कधीच अलाव नाही केलं. ती म्हणायची खूप त्याचं करावं लागतं, पण माझी खूप खूप इच्छा आहे आणि माझी इच्छा अजूनसुद्धा आहे. पण काही गोष्टी आहेत ज्या मला कोणीच अलाव करत नाही आहे. पण मला माहीत आहे तो माझ्या घरी नक्की एक ना एक दिवस येईल आणि माझ्याच हातून त्याची जी सेवा आहे ती घडेल. आणि माझी खूप म्हणजे खूप म्हणतात ना, जी आपण खऱ्या मनापासून इच्छा ठेवतो ती कधी ना कधी नक्की पूर्ण होती. आणि मी होप्स नेहमी ठेवते. मी कधीच माझे होप्स जाऊन देत नाही. कितीही अडीअडचणी होते तरी मी माझे होप्स आणि माझी पॉझिटिव्हिटी नेहमी ठेवते. आणि तशीच बाप्पाच्या बाबतीत पण आहे. तू माझ्या नक्की घरी येशील बाप्पा. मला माहीत आहे एक ना एक दिवस असा येईल की मी तुझी स्थापना माझ्या घरी नक्की करेल आणि ते घडेल आणि ते घडणार. आणि हे असं तुला एक प्रकारचं वचन देऊन त्याच्यानंतर सर्वांनी छान अशी पूजा अर्चना केली. त्याची जी स्थापना करताना करावी लागती आणि खूप छान वाटत होतं. मस्त बाकीची सगळी तयारी झालेली होती. ऑलमोस्ट दुपारचं जेवणसुद्धा आम्ही बनवलेलं होतं आणि हे लोक पूजा करत होते. मी बाकीचं जे काही थोडंफार राहिलेलं होतं ते सामान तिथे अरेंज करत होते. आणि फायनली सगळं खूप खूप सुंदर झालं होतं. आणि सगळी अरेंजमेंट बघितल्यानंतर आम्ही आरती करायला घेतली आणि खूप सुंदर असं वाटत होतं. पहिली आरती होती बाप्पाची घरात आल्यानंतरची. खूप प्रसन्न वाटत होते सगळेजण, सगळ्यांचे चेहरे. आणि त्याची पूजा केल्यानंतर आम्ही सर्वांनी जे प्रसाद होता त्याचा सगळ्यांनी उपभोग घेतला मोदकांचा. आणि छोटे आमचे जे चिल्लर पार्टी ती जाम खुश होती. त्यांची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता. त्यांनीसुद्धा ह्यांची मस्ती चालूच असते नेहमी, काही ना काही होतच असतं ह्यांचं. आणि त्याच्यानंतर पिल्लू म्हणजे प्रियांशनी आणि रिधाननी छान असं एन्जॉय केलं. त्यांनी पण आरती. हे आमचे छोटेसे भटजी, ह्यांनासुद्धा खूप वेड आहे आणि सगळे मंत्र सगळं काही ह्यांचं पाठ आहे. खूप मोठे भटजी होणार आहेत हे पुढे जाऊन. त्याला खूप आवडतं रिधानला. त्याच्यानंतर दोघांनी आरती केली. त्यांना खूप मजा वाटत होती टोपी घालून आरती करायला. आणि छान कॉन्सन्ट्रेट करून करत होते दोघं पण, एकदम मन लावून बघत होते कसे सगळे करतात आणि तसेच ते पण कॉपी करत होते. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.